जळगावच्या मुक्ताईनगरात एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो। खडसे आता राष्ट्रवादीतच राहणार का, चर्चेला उधाण। नागपुरात शिवपुतळ्यावरून काँग्रेसचं जोडे मारो आंदोलन, सरकारविरोधात जोरदार निदर्शनं। छत्रपती संभाजीनगरातल्या सिल्लोडमध्ये मुसळधार पाऊस, पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी नुकसानाची पाहणी केली। निर्देश देताच नगर परिषद प्रशासनाकडून उपाययोजना सुरू। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात बैलपोळा साजरा, मातीच्या बैलांच्या प्रतिकृतींचं पूजन, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण। नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या चरणी 27 किलोची चांदीची पाळ अर्पण, शेवटचा श्रावणी सोमवार असल्यानं विधिवत पूजन करत पाळ शिवलिंगाभोवती लावली। तुम्ही बाहेर आले का सगळे? पुराच्या पाण्यातून 4 महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका, हिंगोलीच्या कळमनुरीत बोटीच्या साह्यानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। हार्बर रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर, बेलापूर स्थानकादरम्यानचा तांत्रिक बिघाड दुरुस्त। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांची एसटीला पहिली पसंती, 4953 बसेसचं आरक्षण फुल, तर जादा बसेस सोडल्या जाण्याची शक्यता। पुणे शहरात 12 तासात दुसरी हत्या, फायनान्स कंपनी मॅनेजर वासुदेव कुलकर्णींचा खून, हडपसरमध्ये घरासमोर शतपावली करताना हल्ला, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, आरोपींचा शोध सुरू। पुण्यातल्या शिरूर तालुक्यात ट्रक चालकाकडून एसटी बस चालकाला बेदम मारहाण, ट्रक चालकावर कारवाईची मागणी। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 20,000चं अर्थसहाय्य देण्याचं जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा।